नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच एक महत्त्वाचा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच ILOच्या मदतीने हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये असं सांगण्यात आलंय की भारतात बेरोजगारांमध्ये 83% तरुण। पण मी न्यूज बरेचशे बघितल्यात, त्याच्यामध्ये एक मिसलीडिंग टायटल यूज केलं जात आहे की भारतात 83% तरुण बेरोजगार किंवा बेरोजगार तरुण। याचा अर्थ काय होतो माहिती का? जेवढे भारतामध्ये तरुण आहेत त्यापैकी 83% तरुण हे बेरोजगार आहेत असा अर्थ होतो। पण हे विधान साफ चुकीचं आहे। बेरोजगार जेवढे आहेत भारतामध्ये त्यामध्ये 83% हे तरुणांचा समावेश होतो। 17% जे बेरोजगार आहेत ते लेट्स से की वयस्क आहेत। ओके, पण तरुण बेरोजगारांची संख्या एकूण भारतातल्या बेरोजगारांमध्ये 83% आहे असा स्पष्ट अर्थ होतोय। तुम्हाला जरी नाही समजलं तरी मी अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे। या रिपोर्टचं महत्त्व आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त आहे, कारण 2016चा जर तुम्ही STIचा पेपर बघितला तर त्यामध्ये डायरेक्टली बेरोजगारी आणि दारिद्र्याच्या आकडेवारीवरती ज्यावेळेस तो रिपोर्ट प्रकाशित झाला तर त्यावरती क्वेश्चन आले होते। म्हणजे मेन इकॉनॉमिक्सला इम्पॅक्ट करणारे हे मुद्दे आहेत, हे रिपोर्ट आहेत, ज्यामुळे आपल्याला अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत क्वेश्चन येतात। त्यामुळे या लेक्चरमधून थोडासा आपण बेरोजगारीविषयी सुद्धा चर्चा करणार आहे। आता बेरोजगारीचे बरेचसे प्रकार आहेत बरं का, जसं की बघा, चक्रीय बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी, हे खूप बेरोजगारी किंवा ओपन बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट, खुली बेरोजगारी, म्हणजे ज्याला एखाद्याला त्याचं पूर्ण क्वालिफिकेशन मॅच होतंय पण नोकऱ्यांची संधी नाही आहे, म्हणजे ती झाली खुली बेरोजगारी, म्हणजे त्याला काहीच कोण करू शकत नाही। पण हंगामी बेरोजगारी असते म्हणजे सीझनल अनएम्प्लॉयमेंट। सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कसं असतं की एखाद्या सीझन पुरता एखादा बिझनेस सुरू केला जातो, मग त्यावेळेस बराचसा रोजगार मिळतो, पण जसं तो सीझन संपेल त्याच्यानंतर परत बेरोजगार हे सगळे जे तरुण असतात हे परत बेरोजगार होतात। त्याला आपण सीझनल किंवा हंगामी बेरोजगारी म्हणतो। चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? एक सायकल असते बघा, प्रत्येक सेक्टर हे एका सायकलमध्ये सुरू असतं। मग त्या सायकलनुसार अशी वेळ येतेच की कधी ना कधी, समजा फॉर एक्झाम्पल IT सेक्टर बघा, रिसेंट काही वर्षांमध्ये IT सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ झाली, पण आता मध्ये काही बातम्या आल्या होत्या की डायरेक्टली नोटीस देऊन, एक दिवसाची नोटीस देऊन त्यांना कामावरतून काढलंय, अशा न्यूज आल्या होत्या। म्हणजे काय? ही एक सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट आहे। अगदी डिटेलमध्ये मी नाही जाणार, पण बेरोजगारी विषयाला थोडाफार आपला टच राहणार आहे। एम्प्लॉयमेंट हा विषय अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हा जो रिपोर्ट आहे ना, या रिपोर्टमध्ये बरेचसे काही सोशल इश्यूज पण दिलेले आहेत, म्हणजे महिलांचा जो सहभाग आहे भारतीय रोजगारामध्ये तर तो कसा आहे तर तो सुद्धा आपण बघणार आहे, जेणेकरून एक्झाममध्ये काहीही क्वेश्चन विचारला तरी तो तुम्हाला सॉल्व्ह करता यावा या दृष्टिकोनातून हे लेक्चर डिझाईन केले। बरेचसे पेपर आर्टिकल्स तुम्ही अशा प्रकारे वाचले असतील की अनएम्प्लॉयमेंट बद्दल असं म्हणण्यात येते की व्हॉट अ न्यू रिपोर्ट सेज अबाउट यूथ अँड विमेन, त्याचबरोबर कन्सर्न अँड कॉशन। असं म्हणजे काय नेमके चिंताजनक विषय काय आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय असू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी या रिपोर्टमध्ये दिलेल्या आहेत। तर हा जो रिपोर्ट आहे ना, तर हा रिसेंटली ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि IHD म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट, तर यांच्याद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला। रिपोर्टला नाव काय ऑफिशियल, तर इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024। ऍक्च्युली हे एम्प्लॉयमेंट दिलंय, पण बराचसा डेटा हा अनएम्प्लॉयमेंट संदर्भातचा आहे। ओके, माझा आवाज थोडासा स्पष्ट येत नसेल कारण अजून सुद्धा माझा आवाज बसलेला आहे थोडा, तर तेवढं तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये पण समजूनच घ्या। आता कधी हा बरा होतोय मला सांगता येणार नाही, 4-5 दिवस झालं याच्यामध्येच अडकलंय सगळं, पण ठीक आहे। आता तुम्हाला समजत असेल हा मी एक कन्सिडर करतो की तुम्हाला आवाज हा नीट येत असेल ऐकू। ओके, 2022 मध्ये एकूण लोकसंख्येमध्ये, एकूण बेरोजगारांच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचा जो वाटा आहे हा 82.9% एवढा आहे असं या रिपोर्टमध्ये दिलंय। हा रिपोर्ट बनवण्यासाठी साधारण 2 दशकांचा विचार करण्यात आलाय, म्हणजे 2000 सालापासून 2022 सालापर्यंतची आकडेवारी या रिपोर्टमध्ये कंपेअर करून दिलेली आहे। सध्या म्हणजे तुम्हाला हे 82.9% बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या दिसते ना, तर तीच जवळपास 88 किंवा 87% 2000 साली बघायला मिळेल। त्या कंपॅरेटिव्ह आता सध्या तरुणांच्या बेरोजगारीमध्ये बऱ्यापैकी घट झालेली आहे। ओके, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, पण सध्या कसं एक मोठा हायलाईट करून हे दाखवलं जाते की बघा, एकूण तरुणांच्या म्हणजे एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या 83% पर्यंत आहे। या रिपोर्टमध्ये आहेत मुद्दे असे की जे विचार करण्यासारखे, जसं की पुढे सांगितलेलं आहे की हायर एज्युकेशनमध्ये जास्त बेरोजगारी दर आहे,
म्हणजे जितकं हायर एज्युकेशन घेत आहेत ग्रॅज्युएशनच्या पुढे जाऊन मग जसं जसं त्या हायर एज्युकेशनकडे जात आहेत तसं बेरोजगारी ही वाढत जाते. ऍक्च्युली तसं नाही व्हायला पाहिजे. हायर एज्युकेशनमुळे बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे, पण भारतामध्ये मात्र तसं होत नाहीये. ठीक आहे, ही चिंताजनक विषय आहेच. ठीक आहे, 2000 मध्ये 54.2% सुशिक्षित बेरोजगारी दर हा 2022 मध्ये 65.7% पर्यंत गेलाय. बघा, मी तुम्हाला सांगत होतो हायर एज्युकेशन मध्ये तर हे जास्तच आहे, पण सुशिक्षित बेरोजगारी दर जो आहे म्हणजे जे शिकलेले आहेत ऍटलिस्ट जे सेकंडरी एज्युकेशन कंप्लीट केलेले आहेत, तर अशांची जर सुशिक्षित गटांमध्ये जर आपण बघितलं तर 54.2% आता ती संख्या 65.7% पर्यंत गेली आहे. ठीक आहे, एक मोठी चिंताजनक गोष्ट आहेच. हा जो रिपोर्ट आहे ना, हा आपले CEA म्हणजे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आपल्या देशाचे 18वे आहेत ते, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अनंथा नागेश्वरम यांनी हा रिपोर्ट सांगितलेला आहे. मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. खास करून त्यांनी असा भर दिलाय की जेवढ्या तुम्हाला समस्या दिसत आहेत या समस्यांचा तोड म्हणजे सरकारी नोकरी वाढवणे हे नाहीये. म्हणजे या गोष्टींचा उपाय म्हणजे सरकारी नोकऱ्या वाढवल्या की हे सॉल्व्ह होईल असं नाही, असं आपले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर डॉक्टर अनंथा नागेश्वरम यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी असं म्हटलंय की प्रायव्हेट जॉब्सवरती भर दिला गेला पाहिजे. लोकांनी किंवा तरुणांनी स्टार्टअप्स करा, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी तुम्ही लोकांना उपलब्ध करून द्या. MSME या सेक्टरवरती या ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती त्यावेळेस यांनी भर दिलेला आहे. ठीक आहे, हा तुम्हाला या चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरचा जर व्ह्यू पॉईंट जर तुम्हाला समजला तर एक गोष्ट लक्षात येईल की सरकारचा फोकस काय आहे. सरकार काय म्हणतोय का की आम्ही रोजगार वाढवतो, तर नाही. सरकारने सरळ सरळ तुमचे कान उघडले की तुम्ही स्वतः करायचंय असंच इथं डायरेक्टली म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना इनडायरेक्टली हात वर करणं, तर ऍक्च्युली हात वर करणं हा थोडा हार्श वर्ड होईल, पण तसंच झालेलं आहे. सरकारने तर म्हटलं की आम्ही सरकारी नोकऱ्या वाढवून तुम्हाला रोजगार नाही देणार, तर रोजगार कसा तुम्हाला मिळू शकतो, स्टार्टअप्स करा, स्वतःच्या कंपन्या उभा करा, स्वतः रोजगार द्या. अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे. ठीक आहे, आता या रिपोर्टची काही वैशिष्ट्ये आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. मागील 2 दशकांची तुलना याच्यामध्ये करण्यात आली आहे. श्रमिकांचा सहभाग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये 2019च्या तुलनेमध्ये वाढलाय, पण 2000 सालाच्या तुलनेमध्ये तो कमी झालाय. 2019च्या तुलनेत वाढलाय कसं काय म्हणतायत, कारण 2019 वर्ष होतं कोविड इयर. तर कोविड इयरची तुलना जर केली तर कोविड पासून आता थोडा आपण सावरलोय ना, त्याच्यामुळं कोविडच्या तुलनेमध्ये 2022ची आकडेवारी चांगलीच आहे, पण ती 2000 सालाच्या तुलनेमध्ये बघितली तर ती एवढी चांगली नाही आहे. ठीक आहे, आता हे श्रमिकांचा सहभाग म्हणजे काय असतं माहिती का, एक टर्म आहे इंग्लिशमध्ये यूज केली जाते, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ठीक आहे, इथं दिसत नसेल, मी तुम्हाला इथं सांगतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, याला LFPR असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग याची तुलना महिलांची कशी आहे, पुरुषांचं कसं आहे हे पण केली जाते. मी तुम्हाला पुढे ती सांगणारच आहे. आता याच्यामध्ये एक नोंद करण्यासारखी ही गोष्ट आहे की महिला श्रमिकांच्या योगदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महिला श्रमिक म्हणजे काय, फिमेल लेबर फोर्स जे आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्यांचं खूप वाढलंय असे या रिपोर्टमध्ये दिले. त्याचबरोबर रिपोर्टमध्ये युवा रोजगारासंदर्भात समस्या काय आहेत त्या पण सांगितल्या, जसं की युवांमध्ये स्किलफुलनेस नाही, स्किल्सच्या कमतरता आहे. रिसंट ज्या AI टेक्नॉलॉजी येत आहेत त्याच्यामुळे स्वरोजगारावरती परिणाम होतोय. त्याचबरोबर समाजामध्ये एक असमानता आहे, हे सुद्धा एक कारण आहे ज्याच्यामुळं रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या. त्याचबरोबर देशातील एकूण बेरोजगारांमध्ये 83% तरुणांचा समावेश होतोय. आणि माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण जे घेत आहेत, माध्यमिक शिक्षण म्हणजे कुठलं असतं, 1ली ते 5वी पर्यंत, प्राथमिक 0 ते 4 किंवा 1ली ते 4थी. माध्यमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाच्या पुढचं शिक्षण न घेणाऱ्यांचं प्रमाण इथं वाढलेलं आहे असं या रिपोर्टमध्ये दिलं आहे. ठीक आहे, तर महत्वाचं आहे माध्यमिक शिक्षणानंतर पुढचं शिक्षण म्हणजे जनरली 10वी नंतर शाळा सोडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय. ओके, आता या रिपोर्टमध्ये काही महत्वाचे पॅरामीटर्स दिलेत आपल्याला. या चार्टच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला समजतील, जसं की इथं बघा, शेअर ऑफ अनएम्प्लॉयमेंट एज्युकेटेड युथ. इथं जर तुम्ही बघितलं हा सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे. याच्यामध्ये असं दिलं बघा की ग्रॅज्युएट्स जे आहेत, ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर, यांच्यामध्ये इथं 2000 सालचे हे डार्क ब्ल्यू जे आहे ते 2000 साल आहे आणि 2022 हे
थोडं इथं लाईट ब्ल्यू मध्ये दाखवलंय. 2022 मध्ये या पदवीधर बेरोजगारांमध्ये जास्त भर पडलेली आहे. आधी ते 24.5 एवढं ते प्रमाण होतं आणि आता ते वाढून 28.7% पोहोचलंय. म्हणजे जे पदवीधरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जे आहे हायर एज्युकेशन मधलं ते वाढलंय. म्हणजे ही एक मोठी समस्या आहे. हा चार्ट तुम्ही व्यवस्थितपणे बघा, याच्यावरून थोडंसं आकलन करा की इथं दिलंय बघा एलिमेंटरीमध्ये काय किंवा जे अगदी 1ली ते 4थी पर्यंत शिकलेत आणि मग ते नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि जे पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये काय परिस्थिती आहे. ओके, म्हणजे पदवीधरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. हे मी वारंवार का सांगतोय, कारण एक्झाममध्ये ना आपल्याला इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये एक विधान दिलेलं असणार आहे की पदवीधरांच्या तुलनेमध्ये जे लेट्स आहे की माध्यमिक शिक्षण घेऊन येणारे आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगारी जास्त आहे. असं जर म्हटलं तर हे विधान योग्य आहे की अयोग्य? अयोग्य. कारण पदवीधरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे तुलनात्मक हे जे माध्यमिक शिक्षण घेऊन येतात त्यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. रिपोर्टची काही वैशिष्ट्ये जसं की कोविड-19 पूर्वीची स्थिती आणि कोविड-19 नंतरची स्थिती पण सांगितली आहे. कोविड-19च्या सिच्युएशन पूर्वी काय होतं तर तरुणांना मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टरमध्ये जॉब्स हे उपलब्ध होते तुलनात्मक कोविड-19 नंतर. आधी जास्त कंपॅरेटिव्ह चांगले जॉब अवेलेबल होते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये. शेतीला प्राधान्य तरुणांकडून कमी दिलं जायचं. पण कोविड आल्यानंतर काय झालं, जे सगळ्या नोकऱ्या वगैरे जायला सुरुवात झाली, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बंद पडले होते. या कारणाने ग्रामीण तरुण जो शहरात गेला होता हा पुन्हा ग्रामीण भागामध्ये आला, शेतीमध्ये आला. मग शेतीमध्ये आल्यावरती काय झालं, शेतीमध्ये सुद्धा बेरोजगारी वाढली. ती कोणत्या प्रकारची, म्हणजे जिथं कामाला 2च लोक पाहिजे तिथं आता कामाला 5 लोक झालीत. म्हणजे काय झालं, बेरोजगारी वाढली आहे ना. हा सुद्धा एक बेरोजगारीचाच प्रकार आहे ज्याला आपण प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतो. ठीक आहे. तर शेती संबंधित क्षेत्रामध्ये रोजगार वाढला, त्याचबरोबर गरज नसताना जास्त लोक त्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे उत्पादन घटलं आणि ही सुद्धा प्रच्छन्न स्वरूपाची बेरोजगारी आहे. ठीक आहे. कोविड-19 नंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जॉब क्रिएशनचा दर हा खूप मोठ्या प्रमाणात घटलेला आहे हे या रिपोर्टमध्ये सांगितलं. ओके. पुढे या रिपोर्टमध्ये ना युवांबद्दलचं बनलेलं आहे की शिक्षित युवा जे आहेत त्यांच्यात बेरोजगारीचं प्रमाण कसं आहे, तर सर्व बेरोजगार लोकांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा हा 2000 साली किती होता, 54.2%. पण आता किती आहे, 65.7%. म्हणजे एकूण जर आता मी याचं एक्झाम्पल देतोय, फॉर एक्झाम्पल जर 100 युवा आहेत जे बेरोजगार आहेत, मग त्याच्यापैकी 2000 साली काय होतं माहिती का, 54.2 एवढे जे युवा आहेत हे शिक्षित होते जे बेरोजगार आहेत, जे त्यांना रोजगार नाहीये. पण आता 2022 मध्ये हा नंबर 54.2 वरून 65.7 पर्यंत पोहोचलाय. म्हणजे 100 पैकी 65.7 हे शिक्षित असून सुद्धा बेरोजगार आहेत. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की शिक्षणाचा आणि बेरोजगारीचा काही संबंध आहे का, तर या रिपोर्टवरून असंच दिसतंय की जेवढं जास्त हायर एज्युकेशनकडे जात आहे तर बेरोजगारीचा दर वाढत चाललाय. ओके. आणि याचबरोबर ना ह्या सुशिक्षितांमध्ये पुरुष आणि महिलांचं कम्पेअर कसं होतंय, तर शिक्षित परंतु बेरोजगारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला ह्या अधिक आहेत. पुरुषांमध्ये हा दर 62.2% एवढा आहे आणि महिलांमध्ये हा 76.7. ओके. म्हणजे हे चिंताजनक आहे की महिला ज्या आणि पुरुष या जर दोघांची शिक्षणाची तुलना जर केली तर समान शिक्षण आहे, पण जास्त बेरोजगारी ही महिलांमध्ये पुरुषांमध्ये नाही. याला बरेचसे सोशल कारणं सुद्धा आहेत की महिलेला तर शिक्षण दिलं जातंय पण तिचं नंतर लग्न करून दिलं जातं. मग लग्न केल्यानंतर तिला जॉब रिस्ट्रिक्शन्स येतात किंवा मुलं बाळा झाले की ती संसारामध्ये गुंतून जाते. मग अशामुळं अगदी उत्पादक रोजगार तिला मिळत नाही, पण घरात ती काम करत राहते. याच्याविषयी सुद्धा पुढे बोललेलं आहे की तिची एनर्जी वापरते किंवा तिचं जे श्रम वापरलं जाते हे फॅमिली कामांसाठी वापरलं जाते, कुटुंब कल्याणासाठी वापरलं जाते. तर ही सुद्धा एक समस्या आहेच. ओके. आता हा रिपोर्ट एक इंटरेस्टिंग आहे. हा जो चार्ट आहे ना हा इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये बघा इथं दिलंय 2000 सालचा हा 2 कंपॅरिझन आहे की एकूण बेरोजगारीमध्ये तरुणांचा भाग किती आहे. ओके. 2000 साली मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना सुरुवातीला की 2000 सालाच्या तुलनेमध्ये सध्याचे तरुणांचा जे बेरोजगारीचा दर आहे हा चांगला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. 2000 साली तो 88.6% होता. एकूण जेवढे देशात तरुण आहेत त्यापैकी जवळपास 89% हे तरुण आहेत असं 2000 साली होतं. पण 2022 मध्ये हे काय झालंय,
एकूण जर 100 बेरोजगार संपूर्ण देशामध्ये आहेत तर त्यापैकी 83 हे तरुण येतात. ठीक आहे, 17 जण वृद्ध किंवा या कॅटेगरीच्या बाहेरचे होते. ठीक आहे, पण इथं 2000 साली ती संख्या किती होती? 89 वरून आपण 87 वरती आलो, 87 वरून 83 वरती आलो आणि पुन्हा म्हणजे 2019 मध्ये कोविडची जी लेवल होती त्याच्यात थोडंसं खाली किंवा त्याच एक्झॅक्ट थोडंसं बरोबरच आहोत. तर 2019 म्हणजे कोविड इयर आणि 2022 याच्या आकडेवारी जरा म्हणजे थोडीफार समानच आहे. पण जी चिंतेची गोष्ट आहे ती ही आहे की इथं बघा सेकंडरी किंवा त्याच्यापेक्षा हायर एज्युकेशन घेतलेल्यांमध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे. 2000 साली ती 54.2 होती आणि आता 65.7% पर्यंत पोहोचली आहे. ही चिंतेची गोष्ट नक्कीच आहे. ओके, म्हणजे शिक्षण घेऊन काय फायदा होतोय का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. ओके, आता याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगाराविषयी सुद्धा बोलण्यात आलंय. ओके, रोजगाराविषयी बोलण्यात आलेलं आहे. रोजगार हे जनरली ना 2 मोठ्या प्रकारांमध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक म्हणजे फॉर्मल रोजगार आणि दुसरे म्हणजे इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे कसे? फॉर्मल रोजगार म्हणजे कसे असतात की लेट्स से की तिथं इन्शुरन्स प्रत्येकाला आहेत अवेलेबल, त्यांना वेळच्या वेळी पगारी मिळतात. त्याचबरोबर जे तिथं काम करतायत अशांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध होती, म्हणजे त्यांचे वेगवेगळे फंड नुसार त्यांना पैसे डिस्ट्रीब्यूट करून मिळतात, म्हणजे त्यांचे काहीतरी PPF वगैरे सुरू आहेत. अशा प्रकारचे जे असा प्रकारचा जो एक नोकरी असते ना त्याला फॉर्मल सेक्टर म्हटलं जातं. इनफॉर्मल म्हणजे काय की नोकरीला तर ठेवलंय, त्या व्यक्ती आपल्या काम करतोय पण त्याला काही सामाजिक सुरक्षा नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादे चहाचं दुकान आहे किंवा हॉटेल आहे समजा, आणि हॉटेलमध्ये काम करणारे जे सगळे वेटर आहेत किंवा कुक आहे म्हणजे सगळे आचार्य आहे, आता ह्या सगळ्यांना पगार तर चांगली मिळते तात्पुरती का होईना, पण तो काही फॉर्मल जॉब आहे का? त्यांना इन्शुरन्स आहेत का किंवा त्यांना वेळच्या वेळी पगारी होतील अशी काही खात्री आहे का? तर नाही. तर याला इनफॉर्मल सेक्टर म्हटलं जातं. तर या रिपोर्टमध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे की इनफॉर्मल एम्प्लॉयमेंटमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे असे जे रोजगार आहेत जिथं आता इथं बघा काम करताना काही मजूर दाखवलेत, हे इनफॉर्मल जॉब करतायत. म्हणजे यांचा कोणतरी वरती असतो ना कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या अंदर असे 20-25 लोक काम करतात, तर ते त्याच्याकडे नोकरीला तर आहेत पण जसं ऍक्च्युअलमध्ये नोकरीचं स्वरूप असतं जे रेग्युलर नोकऱ्या असतात तर तशी ही नोकरी आहे का? तर नाही, फॉर्मल नोकरी नाही आहे, इनफॉर्मल स्वरूपाचं काम आहे आणि याच्यामध्ये वाढ झाली आहे. फॉर्मल सेक्टरमध्ये सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त नोकऱ्या ह्या इनफॉर्मल स्वरूपाच्या आहेत. याचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. समजा एखादं ऑफिस आहे, एखादी इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूटचं एक ऑफिस आहे, त्याच्यामध्ये 50 जण कामाला आहेत फॉर एक्झाम्पल. त्याच्यापैकी 20 जण शिक्षक आहेत. एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं आपण पकडू तर 20 जण फक्त तिथं टीचर म्हणून जॉब करतात. बाकीचे जे 30 जण आहेत त्याच्यामध्ये मग कोणी तिथं एक ऑफिस बॉय म्हणून असेल 2-3 जण, कोणी प्रिंट काढणारा मदत करतोय, कोणी कॅमेरामॅन वगैरेचं काम करतोय किंवा कोणाला तिथं साफसफाईचं काम दिलेलं आहे, कोणाला चहा बनवायचं काम दिलंय. तर असे जे इतर 30 कामगार आहेत बघायला गेलं तर सगळेजण त्या ऑफिसमध्ये त्या इन्स्टिट्यूटमध्येच काम करतायत, पण ज्यांना फॉर्मल जॉब आहे असे फक्त 20 आहेत आणि इनफॉर्मल हे त्याच्यापेक्षा जास्त आहेत. म्हणून इथं वाक्य दिलंय की फॉर्मल सेक्टरमध्ये सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त नोकऱ्या ह्या इनफॉर्मल स्वरूपाच्या आहेत. म्हणजे एखादी IT कंपनी, ज्या कंपनीमध्ये कामाला तर लोक जात आहेत पण त्याच्यामध्ये इनफॉर्मल पद्धतीने काम करणारे त्याच्यापेक्षा जास्त जण आहेत. ठीक आहे, ऑफिस बॉय तर एक छोटे एक्झाम्पल झालं, जो ऑफिसला तर जातोय पण त्याचा जॉब हा इनफॉर्मल स्वरूपाचा आहे. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि अनपेड फॅमिली कामांमध्ये महिलांमध्ये वाढ झालेली आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय असतं की जो स्वतःचा रोजगार स्वतः तयार करतोय, दुकानदार असतील छोटे मोठे, त्याचबरोबर घरातून काही उद्योग करणारे लोक असतील, हे सेल्फ एम्प्लॉईड जे आहेत ना हे भारताच्या सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंटमध्ये हातभार लावणारे लोक आहेत, सेल्फ एम्प्लॉईड लोक. ठीक आहे, म्हणजे दुकानदार असतील, वेगवेगळे एजन्सीज बाय करणारे किंवा छोटं मोठं दुकान सुरू करणारे, हे सगळे सेल्फ एम्प्लॉईड या कॅटेगरीमध्ये येतात. किंवा टेक्निशियन्स, हे सगळे प्लंबर. आणि अनपेड फॅमिली वर्कमध्ये महिलांची वाढ झालेली आहे. असं का म्हटलंय? तो कोविड-19 नंतर ज्या महिला ह्या कधी ऑफिसमध्ये काम करत असतील तर त्यांच्या नोकऱ्या गेल्यात, मग त्याच्यामुळे त्यांचं जे काम आहे सध्या फॅमिलीमध्ये लक्ष देणं हे त्यांचं जास्त काम वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथं म्हणलंय की हे अनपेड काम आहे, ज्याच्यासाठी त्यांना काही पगार दिली जात नाही ना. तर त्याच्यामुळं अशा कामात महिलांचं जे हातभार आहे हा वाढलाय असं या रिपोर्टमध्ये दिलंय. त्याचबरोबर
82% वर्कफोर्स हे इनफॉर्मल सेक्टरमध्ये सध्या युटिलाइज होत आहे. जेवढे लोक हे काम करतायत त्याच्यापैकी 82% हे इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करतायत. 90% इनफॉर्मल एम्प्लॉईड आहेत आपल्या देशामध्ये. ठीक आहे. पुढे काही महत्वाची आकडेवारी आणखीन दिली, जसं की रोजगारासंदर्भात 3 महत्वाच्या कॅटेगरीज दिल्यात. जसं की स्वयंरोजगार, स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड. नियमित रोजगार म्हणजे रेग्युलर एम्प्लॉईड. ठीक आहे. रेग्युलर एम्प्लॉईड म्हणजे एखादा एक्झाम्पल द्यायसाठी आपण बँकेत जॉब करणार बघू. एखादा समजा बँकेत जॉब करणारा कॅशियर आहे, तर तो कॅशियर जो आहे तर तो रेग्युलर जॉबमध्ये येतो, कारण त्याला वेळच्या वेळी पगार होण्याची शाश्वती आहे. त्याचबरोबर त्याला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, वेगवेगळे इन्शुरन्स आहेत, अलाउन्स त्याला दिल्यात येतात. तर हा रेग्युलर जॉब झाला. आणि अनौपचारिक म्हणजे कॅज्युअल जॉब, म्हणजे ज्याचा काही जॉबचा भरोसाच नाहीये, आज आहे उद्या नाही, सगळ्यात रिस्कवरती असतो हा अनौपचारिक किंवा त्याला इथं बघा कॅज्युअल रोजगार म्हटलेलं आहे. तर हा सगळ्यात घातक प्रकार आहे. आणि याच्यामध्ये जितकी जास्त देशाची लोकसंख्या असेल तितकं त्यांचं फ्युचर धोक्यामध्ये असू शकतं. काही माहीत नाही, यांचा रोजगाराचा भरोसा नाहीये. तर कॅज्युअल रोजगारामध्ये काय झाले हे पहिल्यांदा आपण बघू. 2000 सालामध्ये 33.3% हे कॅज्युअल रोजगारामध्ये होते एकूण रोजगाराच्या तुलनेमध्ये. ते 2022 मध्ये 22.7% घसरलंय. म्हणजे कॅज्युअल रोजगार हे कमी झाले, हे देशासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर 2000 आणि 2019 दरम्यान स्वयंरोजगाराचा म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटचा जो वाटा आहे हा जवळपास 52% होता, जो 2019 नंतर 2022 पर्यंत 55.8% वाढला. म्हणजे एकूण जे मी तुम्हाला सांगितलं ना, सेल्फ एम्प्लॉईड हे सगळ्यात जास्त रोजगारामध्ये आहेत, तर ते देशाच्या 8% म्हणजे अराउंड 56% येतात. ठीक आहे. हे महत्वाचा नंबर आहे, लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. आणखीन एक महत्वाचा मी तुम्हाला नंबर सांगतो. 2000 आणि 2019 दरम्यान जे नियमित किंवा रेग्युलर जॉब जे होते ना, तर ते 2000 साली 14.2% होते रेग्युलर नोकऱ्या. पण 2019 पर्यंत आता वाढ झाली, अराउंड 10% वाढ झाली आणि हा नंबर 23.8% पोहोचला. खूप चांगली गोष्ट आहे, कारण जे नियमित रोजगार आहेत याच्यामध्ये वाढ होणं गरजेचंच आहे. तरच देशातला जो तरुण आहे हा स्टेबल कामामध्ये राहील, नाहीतर नेहमी तो फ्युचरला घेऊन इनसिक्युअर राहील, जे की देशासाठी खूप घातक असतं. पण याच्यात 2000 सालामध्ये जे 14.2% होतं त्यामध्ये चांगली वाढ होऊन 2019 मध्ये 23.8% नियमित रोजगाराचे पर्सेंटेज पोहोचलेले आहेत. पण कोविड नंतर किंवा 2019 नंतर यामध्ये थोडीशी घट झाली आहे. 2019 नंतर 2022 पर्यंत हाच 23.8%चा जो नंबर आहे रेग्युलर जॉब्सचा, तो घटून 21.5% घसरला. ठीक आहे. साधारण 2.5% किंवा 2% याच्यामध्ये घट झालेली आहे, ते तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. ओके. हे तीनही फॅक्टर स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि अनौपचारिक रोजगार हे लक्षातच ठेवायचे. हे 3 फॅक्टर कम्पेअर करून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. जर हाय लेवलचा क्वेश्चन विचारायचं म्हटलं ना, तर एमपीएससीच्या एक्झाममध्ये असं क्वेश्चन येईल. 3 विधानं देतील अ, ब, क, आणि मग याच्यापैकी योग्य अयोग्य ओळखायला होतील. मग त्याच्यामध्ये हे आकडे कुठंतरी असतीलच. ठीक आहे. लक्षात ठेवायचं कशात वाढ झाली, कशात घट झालेली आहे. स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली 52% वरून 55.8 पर्यंत पोहोचलंय, म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड वाढलेत. जे रेग्युलर जॉबमध्ये होते तर त्यांची तुलना 2000 सालाशी जर केली, 2000 मध्ये 14.2% होते, ते 2022 मध्ये आता वाढून 21.5 झालंय. पण जर तुलना 2019 सोबत केली तर 2.5% आसपास घट झाली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे कॅज्युअल जॉब जे आहे ते सगळ्यात रिस्की, सगळ्यात घातक आहे, याच्यामध्ये घट झाली, जी चांगली गोष्ट आहे. आधी 33% होते 2000 साली आणि त्याच्यामध्ये घट होऊन आता ते 22.7%, अराउंड 11% तिथं सुद्धा घट झालेली आहे. ठीक आहे. आता या रिपोर्टमध्ये भारतात सेल्फ एम्प्लॉईड हे प्रायमरी सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे असं सांगण्यात आलंय. 55% आहे ना, 55.8 म्हणजे 56%. तर चांगला एक प्रायमरी सोर्स आहे भारतातला एम्प्लॉयमेंटचा, तो म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड. ठीक आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट 55.8% आहे 2022 मध्ये. इनफॉर्मल म्हणजे सामाजिक आर्थिक सुरक्षा नसणारे, रेग्युलर पेमेंट्स नसणारे असे जे जॉबमध्ये आहेत त्याला आपण इनफॉर्मल सेक्टर म्हणतो. हे जे कॅज्युअल जॉब्स सगळे आहेत ना, हे सगळ्या इनफॉर्मल सेक्टरमध्ये येतात. ते आहेत आपल्या देशामध्ये 2022 नुसार 22.7%. रेग्युलर एम्प्लॉयमेंट आहे 21.5%. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे सगळं तर आपण बघतोय, पण सरकारी नोकऱ्यांचं काय?
तर या रिपोर्टमध्ये काही दिलेल्या अगदी एक्झॅक्ट डेटा सरकारी नोकरी संदर्भात दिलेला नाहीये, पण वेगवेगळे रिपोर्ट जे सजेस्ट करतात की भारतामध्ये 3 ते 4% एकूण रोजगारातला वाटा हा सरकारी नोकऱ्यांचा आहे. हे सुद्धा वाढवण्याची गरज आहे, कारण युरोपमधल्या देशांसोबत जर तुलना केली तर तिथं सरकारी म्हणजे एकूण नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांचा वाटा 10% असतो. म्हणजे काय, जर समजा देशामध्ये फॉर एक्झाम्पल 100 तरुण आहेत जे नोकऱ्या करतात, तर याच्यापैकी 10 तरुण हे सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत युरोपमध्ये. पण भारतामध्ये काय, 100 पैकी हार्डली 3 किंवा 4च जण सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत. तर इथं सुद्धा वाढ करणं गरजेचं आहे. जर आपण तुलना युरोप वगैरे सोबत केली तर याच्यात वाढ होणं गरजेचं आहे. हा नंबर सुद्धा आपला 3 ते 4% ऍटलिस्ट 8 ते 10% मध्ये यायला पाहिजे. ओके. याच्यामध्ये या रिपोर्टमध्ये स्किल संदर्भात समस्या सुद्धा दर्शवण्यात आल्यात की 75% आपले तरुण असे आहेत की ज्यांना ईमेल पाठवता येत नाही. 60% तरुण असे आहेत की ज्यांना फाईल कॉपी पेस्ट करता येत नाही कॉम्प्युटरमधली. 90% युवा असा आहे की ज्याला मॅथमॅटिकल फॉर्म्युला स्प्रेडशीटमध्ये कॉपी पेस्ट करता येत नाही. तर या स्किल संदर्भातच्या समस्या सुद्धा रिपोर्टमध्ये हायलाईट करण्यात आल्या. याचा अर्थ काय होतो की बेसिक कॉम्प्युटर वापरता येत नाही, हे आपल्याला या रिपोर्टमधून सांगता येईल की असे भरपूर तरुण आहेत की ज्यांना बेसिक कॉम्प्युटर अंडरस्टँडिंग नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळं मग आता भविष्यात बघितलं तर हे AI वगैरे येते, तर तिकडं त्या क्षेत्रामध्ये प्रोग्रॅमिंग संदर्भातचे रोजगार मिळतील थोडेफार, पण बेसिक कॉम्प्युटरच जर येत नसेल तर त्या सगळ्या रोजगाराच्या संध्या ह्या निघून जातात. ओके. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये ना लिंग असमानता सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे. लिंग असमानता म्हणजे काय की समजा आता समान शिक्षण घेतलेले आहे, एक पुरुष आहे आणि एक महिला आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की दोन्ही इंजिनियर आहेत, दोघांचं समान शिक्षण आहे, क्वालिफिकेशन वाईज दोघं समान आहेत, पण तरी सुद्धा जॉब मिळण्यामध्ये प्रायोरिटीज या नेहमी पुरुषांना दिल्या जातात. महिलेच्या तुलनेमध्ये पुरुषांना जॉबच्या संधी ज्या आहेत त्या जास्त उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर ज्यावेळेस पगार देण्याची वेळ येते त्यावेळेस सुद्धा पुरुषांना जास्त पगार मिळतात महिलांच्या तुलनेमध्ये. हे सगळं प्रॅक्टिकली ऑब्झर्व झालेल्या गोष्टी आहेत. जसं की तुम्ही पण विचार करा, जर एकाच जॉबला जर एका महिलेने आणि पुरुषाने जर अप्लाय केलं तर पुरुषाला जॉब मिळण्याची संधी वाढती. कारण समजा जर ती महिला जस्ट कॉलेज पास आउट आहे, ते दोघं पण जस्ट कॉलेज पास आउट आहेत, तर एक जी कंपनी जॉब देणारी त्यांच्या पुढे बरेचसे ऑप्शन्स ओपन राहतात की हा आता हिचं जर समजा त्या महिलेचं लग्न झालं तर ती या सिटीमध्ये नाही येऊ शकणार जॉबला, किंवा तिच्यावरती रिस्ट्रिक्शन्स असतील. अशा सगळे जर विचार केले तर प्रायोरिटीज ह्या पुरुषांना दिल्या जातात असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय. ठीक आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या यादीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना वेतन कमी, महिला सहभाग हा मोठ्या प्रमाणात थोडाफार आता वाढलेला आहे. त्याचबरोबर SC आणि ST वर्गातील नोकऱ्यांचा दर्जा सुद्धा सुधारलेला नाही, हा भेदभावामुळे सुधारला नाही असं या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर जेंडर गॅपमध्ये जर भारताचा विचार केला तर महिला श्रमिक ह्या 32.8 आहेत, त्या तुलनेमध्ये पुरुष श्रमिक हे 77.2 आहेत. म्हणजे काय, जे आपण सुरुवातीला एक टर्म बघितली होती बघा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, याच्यामध्ये महिलांचं पार्टिसिपेशन हे 32.8%, पण त्या तुलनेमध्ये पुरुषांचं किती जास्त आहे. तर हा जो फरक आहे हा खूप जास्त आहे ना, तर हाच जेंडर गॅप हा डिनोट करणारा फरक आहे. ॲटलिस्ट महिला श्रमिकांचं योगदान 50%पेक्षा जास्त पाहिजे ना, पण ते आहे 32.8%. जगामध्ये काय आहे, तर जगामध्ये महिला श्रमिकांचं योगदान हे 47.3% एवढं आहे. तर जगाच्या तुलनेत भारताचं फार कमी आहे, 16% फरक आहे. तर हे मोठा फरक आहे हा. 47.3% महिला श्रमिक जगामध्ये ॲव्हरेज आहेत, पण भारतामध्ये आहे फक्त 32.8%. आणि साऊथ एशियन कंट्रीजचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये भारताची प्रगती आहे, पण साऊथ एशियन कंट्रीजमध्ये कोण येतात, एक बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्हणजे बाकीचे पण देश आहेत. पण या देशांकडून महिलांचा उत्थानाचा कसा काय आपण विचार करू शकतो की तिथं महिलांना रोजगार संधी देतील. ठीक आहे, बांगलादेश किंवा पाकिस्तान सारख्या देशामध्ये. तर त्याच्यामुळं तिथं साऊथ एशियन कंट्रीजमध्ये जो एकूण महिला श्रमिकांचा दर आहे 24.8 आहे, त्या तुलनेमध्ये भारताचा चांगला आहे, 32.8 आहे. पण आपली तुलना ही या जगाच्या नंबरसोबत व्हायला पाहिजे, ना की या साऊथ एशियासोबत. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवायचं, आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथं हा जो ग्राफ दाखवला ना, याच्यामध्ये कास्ट दाखवलेल्या आहेत आणि जातीनुसार किंवा एकूण कास्ट आणि त्यांच्या हायर एज्युकेशन, हे हायर एज्युकेशन आहे जे लाईट ब्ल्यू कलरमध्ये आहे ना,
तर ते आहे हायर एज्युकेशन घेणारे, आणि हे आहे की कंपेरेटिव्ह सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन मधले, सेकंडरी मधलेच. ठीक आहे, हे जे वरचे जे आहे ते ग्रॅज्युएशन वाले. आता एक कंपॅरिझन कसं तुम्ही करू शकाल, तर जर तुम्ही ST कास्टचा फक्त विचार केला, ओके, अनुसूचित जमातीमध्ये 7.8% हा अनएम्प्लॉयमेंट दर आहे ज्यांचं शिक्षण हे सेकंडरी लेवलपर्यंत झालं. ठीक आहे, तर अशांमध्ये बेरोजगारी दर किती आहे? 7.8. पण जे ग्रॅज्युएट आहेत ज्यांचं शिक्षण हे सेकंडरीपेक्षा जास्त आहे, पदवीधर आहे, पण तिथं बेरोजगारी दर किती आहे? 34.4%. म्हणजे याचा अर्थ काय होतो? दोन गोष्टी इथून स्पष्ट लक्षात येतील. एक तर ग्रॅज्युएट झालेत त्यामुळे त्यांना त्या दर्जाची नोकरी ते शोधतायत आणि तशी नोकरी मिळत नाहीये म्हणून ते बेरोजगार आहेत अजून. ओके, किंवा दुसरा असा अर्थ निघतो की ते ग्रॅज्युएट तर झालेत पण त्यांच्याकडं ग्रॅज्युएट होऊन सुद्धा ते स्किल नाहीये की ज्या स्किलच्या जोरावरती त्यांना नोकऱ्या मिळतील. दोन गोष्टी स्पष्ट होतात ना याच्यातून. त्यामुळं जे ग्रॅज्युएट आहेत तिथं जे बेरोजगारी दर आहे हा प्रत्येक कास्टसाठी, म्हणजे ST असेल किंवा SC असेल यांच्यामध्ये हा जास्त आहे तुलनात्मक. जे सेकंडरी एज्युकेशन पर्यंतच थांबतायत तिथं तर छोटे मोठे रोजगार लगेच मिळत आहेत, ते जॉब करतायत. पण हायर एज्युकेशनमध्ये किंवा जे ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएटपेक्षा जास्त शिकतायत तर अशांमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि ती खरंच चिंताजनक गोष्ट आहे. जर आपण ओपन कॅटेगरीचं बघितलं तर इथं 26.5 हा ग्रॅज्युएशनमध्ये बेरोजगारी दर आहे, तर इथं सेकंडरी एज्युकेशनमध्ये आहे तो 14% ठीक आहे बेरोजगारीचा दर. महिलांसंदर्भातची जर आकडेवारी तुम्ही बघाल तर भारतातील महिला श्रम शक्ती सहभाग दर जो आहे म्हणजे त्याला आपण LFPR म्हणतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ठीक आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. तर तो जगातील सर्वात कमी पैकी एक आहे. 2000 ते 2019 दरम्यान महिला श्रमशक्ती ही 24.5% पोहोचली आहे. 2019 ते 2022 मध्ये 8.3 वाढ झालेली आहे आणि महिला श्रमशक्ती जी आहे ही सध्या 32.8% पोहोचली आहे. तर हे जे पार्टिसिपेशन आहे हे 2019 नंतर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. ज्या आधी 24.5% पार्टिसिपेशन होतं ते आता वाढून 32.8% पोहोचलं आहे. चांगली गोष्ट आहे आपल्या देशासाठी, खास करून महिलांसाठी की त्यांचं ॲक्च्युअल रोजगारासंधी त्यांना उपलब्ध जास्त होत आहेत किंवा जास्त त्या रोजगाराकडे वळत आहेत. आणि त्याचबरोबर ज्या अनपेड फॅमिली वर्कमध्ये महिलांचा सहभाग जो आहे, समावेश जो आहे हा सुद्धा खूप जास्त आहे. हे आपण ऑलरेडी लहानपणीपासून ऑब्झर्व केलं असेल ना की आपलं जे संगोपन आहे ते आपल्या आईने जास्त केलेलं असतं तुलनात्मक वडिलांच्या तुलनात्मक. हे मी इन जनरल बोलतोय, काही स्पेशल केसेस असतील पण जनरली मी हे बोलतोय की महिलांचा जो सहभाग आहे हा अनपेड फॅमिली कामांमध्ये जास्त असतो. इव्हन जरी त्या शेतामध्ये काम करत असतील तरी काही त्यांना काही असं शेतमजुरासारखे पगारी मिळतात का? नाही, ते स्वतःच्या शेतात काम करत असतात, त्याच्यामुळे ते अनपेड फॅमिली वर्कमध्ये कन्सिडर होतं. ठीक आहे, राज्यानुसार जर आपण स्थिती बघितली ना ते लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्रगतिशील राज्य कुठली कुठली आहेत? दिल्ली, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड आणि गुजरात ही प्रगतिशील राज्य आहेत, म्हणजे जिथं एम्प्लॉयमेंट हे वाढत चाललंय. पण जे तळाचे राज्य जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये बिहार, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश तळाच्या राज्यांमध्ये होतोय. याच्यामध्ये एक खास दिलंय की एम्प्लॉयमेंट कंडिशन इंडेक्स हा 2004-05च्या तुलनेमध्ये 2021-22 मध्ये थोडा प्रगतीवरती आहे असे या रिपोर्टमध्ये हायलाईट केलेलं आहे. ठीक आहे, राज्यांमध्ये स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात वाढतंय. कारण तुम्ही बघितलं असेल की हे जे तळाचे राज्य आहे इथं जे युवा कुठं जातील तर हे प्रगतिशील राज्यांकडे जातील. ठीक आहे, म्हणजे बिहारमध्ये जो तरुण आहे तो जॉब करण्यासाठी कुठं जाईल? दिल्लीला जाईल, तिथे त्याला रोजगाराच्या संधी मिळतील. तर म्हणून स्थलांतर सुद्धा वाढलंय. स्थलांतराविषयी क्वेश्चन एक्झाममध्ये येतात का? हो, एक्झाममध्ये स्थलांतर या मुद्द्यावरती वारंवार क्वेश्चन आलेले आहेत आणि स्थलांतराचे प्रश्न हे कॉमन सेन्सनी सॉल्व्ह होतात. हे रिपोर्ट वगैरे असे काही वाचत बसण्याची गरज नाहीये, फक्त डोकं ठिकाणावर ठेवलं स्थलांतर कसं होतं, का होतं, मग त्याच्यात जर स्थलांतर झालं तर त्या पर्टिक्युलर गावामध्ये महिलांची संख्या जास्त राहणार की पुरुषांची तिथं राहणारी संख्या जास्त, हे सगळं आकलनाचा विषय. एक्झाममध्ये असे क्वेश्चन येतात आणि ते सॉल्व्ह आकलनातूनच होतील. ठीक आहे, तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून एक छोटासा होमवर्क मी देतोय की तुम्ही दारिद्र्य आणि बेरोजगारी या विषयावरती आज थोडा अभ्यास करा. डिटेलमध्ये बघा दारिद्र्य आणि बेरोजगारी संदर्भात. जसं की दारिद्र्य संदर्भात बऱ्याचशा समिती आहेत बघा, तेंडुलकर समिती आहे, रंगराजन समिती आहे, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येतात तर ते बघा, व्यवस्थित अभ्यास करा. त्याचबरोबर बेरोजगारी संदर्भातचा अभ्यास करा.
कुणाला बेरोजगार म्हणायचं, किती दिवसांचा रोजगार नसेल तर तो बेरोजगार आहे, त्याच्यासाठी डेज वाईज लिमिट काय आहे, मनरेगा योजनामध्ये याचा काही इम्पॅक्ट पडतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा, अभ्यास करा थोडासा. बेरोजगारीचे प्रकार, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, चक्रीय बेरोजगारी असते किंवा त्याचबरोबर जी लुप्त बेरोजगारी आहे, छुपी बेरोजगारी आहे, त्याचबरोबर जे हंगामी बेरोजगारी आहे सीझनल वाली, आणि एक ओपन बेरोजगारी किंवा जी ओपन अनएम्प्लॉयमेंट खुली बेरोजगारी, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थितपणे करा. बेरोजगारीचे प्रकार समजून घ्या, एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे. आणि आज हाच 2 मुद्द्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. इकॉनॉमिक्समध्ये मार्क मिळवायसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. सार्वजनिक वित्त वगैरे पण करायचंच आहे, पण बेरोजगारी आणि दारिद्र्य यांच्यावरती आयोगाने प्रत्येक एक्झाममध्ये किमान एक क्वेश्चन तरी विचारला, कधी कधी 2-2 क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे. तर याचा व्यवस्थित अभ्यास करा. PYQ सॉल्व्ह करा. अभ्यास करताना काय करायचं, PYQ बघा, नोट्स वाचा, नोट्स काढा आणि परत प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. असा अभ्यास करायचा. PYQ बघायचे, मग नोट्स काढायच्या, नोट्स पहिल्यांदा वाचायच्या, नोट्स काढायच्या आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर हाच पद्धत किंवा ही मेथड तुमच्या अभ्यासाची असायला पाहिजे. ठीक आहे. तर आय होप आजचं लेक्चर आवडलं असेल तुम्हाला. थोडंसं मोठं झालंय आणि माझा आवाज पण मे बी तेवढा क्लिअर नसेल, पण मी प्रयत्न केलाय. आणि हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज तुम्ही याला तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून मला सुद्धा एक मोटिवेशन मिळेल की तुमच्यापर्यंत असंच क्वालिटी लेक्चर्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. लेक्चर थोडं मोठं झालेलं आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी हेच सांगेल, लेक्चरमधला प्रत्येक सेकंड आम्ही इम्पॉर्टंट आहे म्हणूनच दिलेला आहे. उगाच बोलायचं म्हणून कुठलेही मुद्दे बोललेलो नाहीये. कारण मला माहिती आहे की काय सध्या सुरू आहे यूट्यूबवरती, लाईव्ह लेक्चरच्या नावाखाली काय सुरू आहे हे मला माहिती आहे. तुमच्या मनात सुद्धा तो अवेअरनेस तयार व्हावा म्हणून मी वारंवार बोलतोय की पुस्तकं वाचून अभ्यास करा, स्वतःच्या अक्षरात नोट्स लिहून अभ्यास करा. यूट्यूबवरती जे लाईव्ह लेक्चरच्या नावाखाली चालू आहे तो फक्त बिझनेस आहे त्यांचा, तो फक्त धंदा आहे. ठीक आहे. हे मला कसं काय माहिती आहे, कारण आम्हाला पण तशा प्रकारचे अप्रोच करणारे ईमेल्स येतात की सर तुम्ही आम्हाला जॉईन करा, मग तिथं अशा पद्धतीने आम्ही ट्रेनिंग करणार, मग तुमचा वॉच टाईम जास्त ठेवण्यासाठी लाईव्ह लेक्चर घ्यायचे, हे सगळं सांगितलं जातं. तर म्हणून मी आजकाल या मुद्द्यावरती अगदी खुलकर बोलतोय. ठीक आहे. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आरोग्याची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.